नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू आपल्या या सिरीजमध्ये. आजचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कार्ल मार्क्स यांच्याबद्दलचाच प्रश्न आहे. एलियनेशन कन्सेप्ट काय आहे ही कन्सेप्ट? त्याला मराठीत म्हणतात परात्मता. तो एखादा व्यक्ती किंवा जेव्हा भांडवलशाहीमध्ये भांडवलदार आणि कामगार हे दोन वर्ग तयार झालेले आहेत, हे कार्ल मार्क्स म्हणतो. तो जेव्हा कामगार एखादी वस्तू तयार करत असतो, त्या वस्तूचं यांत्रिकीकरण इतकं होऊन जातं किंवा त्या प्रक्रियेचं यांत्रिकीकरण इतकं होतं, की त्या वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेपासून तो कामगार लांब जात असतो. तुम्ही पण कदाचित हे अनुभवलं असेल. एकच गोष्ट जेव्हा सतत तुम्ही करत असतात आणि त्या गोष्टीचा जेव्हा श्रेय तुम्हाला दिलं जात नाही, तेव्हा त्या तयार करण्याच्या प्रक्रियेपासून सुद्धा आणि तयार केलेल्या त्या वस्तूपासून सुद्धा तुम्ही लांब जात असतात. उदाहरणच घेऊ ना, जेव्हा एखादी Mercedes नावाची कंपनी लक्झरी कार बनवते, तुम्हाला वाटतं का की ते Mercedes नावाची कंपनी जी आहे, तिने जी कार बनवलेली आहे, त्या कारमध्ये जो कामगार ती कंपनीतून कार बनवतोय, त्या कामगाराला त्या कंपनीत बसता तरी येणार आहे का? तर अजिबातच नाही. म्हणजे त्या उत्पादनावरचा कामगाराचा हक्क हा भांडवलशाही व्यवस्थेत निघून जातो आणि त्याच्यामुळेच त्याला निर्माण होते परात्मता किंवा अलगपण किंवा एलियनेशन. बरोबर? मग कार्ल मार्क्स म्हणतो, की हे 4 प्रकारचे एलियनेशन असतात. पहिलं एलियनेशन आहे, की उत्पादनापासून तो लांब जातो. म्हणजे Mercedesमध्ये त्याला बसता येत नाहीये, त्याच्यामुळे Mercedes कशी तयार होते याच्याशी त्याला काही घेणं-देणंच नाहीये. दुसरं, उत्पादन प्रक्रियेपासून सुद्धा तो लांब जातो. म्हणजे ॲक्चुअल कार बनवण्याची प्रक्रिया काय ही तो पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही, कारण त्याला ती परवानगीच नसते. तिसरं, जो समुदाय आहे, ज्याच्याबरोबर तो काम करतोय कंपनीत, त्या समुदायापासून पण तो लांब जातो. कारण त्याला विशिष्ट कामाची पद्धत सांगून दिलेली आहे. त्याला तितकाच वेळ ऑफिसमध्ये यायचंय, तितकंच काम करून त्याला परत घरी जायचंय. त्याला कुठलंच संरक्षण किंवा कुठल्याच प्रकारची स्वायत्तता नाहीये. म्हणून मग तो इतर सदस्यांपासून पण लांब जातो. आणि मग जर तो उत्पादनाची प्रक्रिया, इतर कामातील सदस्य यांच्यापासून लांब जात असेल, तर शेवट उरतो काय? तो शेवटी स्वतःपासून पण लांबच जातो. यालाच म्हणतात परात्मता किंवा एलियनेशन. आणि ह्या एलियनेशनचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवर नक्कीच होतो. आणि हे एलियनेशन भांडवलशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. आय होप हे समजलं असेल. थँक यू सो मच.